राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. 17 सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा होत आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने वेगवेगळे उपक्रम घेत साजरा केला. त्याची काही क्षणचित्रे. रत्नागिरी शहरामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष ढेकणे मॅडम, राजू भाटलेकर, करमरकर, संदीप सावंत ढेकणे, शैलेश बर्डे, अनेक महिला कार्यकर्त्या व पुरुष कार्यकर्ते यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटले. रत्नागिरी युवा तालुका आघाडीचे मंदार खंडकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. असे विविध उपक्रम घेत पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत सुसेवा सप्ताहाची सुरुवात केली. लोकशाही 18 न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक प्राध्यापक सुनील जोपडे, रत्नागिरी. यांचा 75वा वाढदिवस आहे. या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याचा पहिला भाग म्हणून आज रक्तदान शिबिर पहिल्या टप्प्यातलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या मग सगळ्या आज आमच्या सहकार्याच्या वतीनं केलं जाते. त्याचबरोबर पुढच्या 15 दिवसामध्ये आरोग्य शिबिर होतील. दुसऱ्या टप्प्यात रक्तदान शिबिर 20 तारखेला होईल. दिव्यांगांना उपकरण वाटप होईल. त्याचबरोबर मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली व नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते तत्पर झालो आहे. या निमित्तानं जे काय आम्ही कार्यक्रम करू त्यातून मिळणारा लोकांचा जो आनंद आहे त्या आनंदाचं स्वरूप हे आमच्या पंतप्रधानांना आशीर्वादात मिळावं आणि जेणेकरून त्यांच्या या कारकिर्दीची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन त्या देशाचं जो आपल्याला अपेक्षित आहे की पहिल्या 3 नंबरचा देश जगामध्ये व्हावा याच्याकरता त्यांना चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य मिळो अशा सद्भावना आम्ही रत्नागिरीकरांच्या वतीने त्यांना देतो. तर दुसरा प्रश्न, ह्या मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? प्रथम राष्ट्र आणि नंतर मी, हे जी मोदीजींची संकल्पना आहे आणि भारतातल्या सगळ्यात छोट्यातल्या छोट्या घटकाला सुद्धा न्याय द्यायचा जो मोदीजींचा प्रयत्न आहे याच्यामध्ये सगळ्या समाज घटकांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी राबवलेल्या सगळ्या स्कीम आपण स्वीकाराव्यात आणि आपली सगळ्या जनतेची उत्तरोत्तर प्रगती करून घ्यावी अशी मी सगळ्या जनतेला विनंती करेन. थँक्यू. धन्यवाद सर.